पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, फलंदाजापासून दूर डॉट बॉल येतो आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं, दुसऱ्या बॉलवरती ते फटका आलाय. धावा मिळतील त्या पूर्णपणे 4. सोन्याच्या बॅटमधून आलेला हा वार चौकार. चांगला फटका, ऍक्शन रिप्ले, बॅकफुटला गेले आणि त्यानंतर शॉर्ट पुलचा फटका बॉलला येऊ दिला. बॉटमॅनचा वापर, रिस्ट रोल केली, खाली ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये इथे चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने स्वॅगचे स्वागत खातं इथे उघडलंय. धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय, अकाउंट ओपन झालाय. फुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका चांगला केलाय, हवेमध्ये केलाय आणि त्यानंतर अकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय. मात्र इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात आणि एक महत्वाची सूचना असणार आहे, जरी पाऊस आला तरी देखील सामना सुरू राहील याची नोंद घ्यायची आहे. पाऊस आला तरी सामना सुरू राहील याची नोंद घ्यायची आहे. किती धावा पंच? 2च धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती. 6 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. फटका फसलाय, यावेळेस मिस टाइम आहे. संधी विकेटची, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट आली, माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का बसलाय, सोन्याचा केस संपलाय. बॅक टू दी पवेलियन सोन्या. चला इन आउट फास्ट करायचंय. गडमुर्शिंगी स्पोर्ट्स आपण खूप उशीर करताय. थोडीशी विनंती असणार, आपण इन आउट फास्ट करायचे कारण पावसाचं सावट आहे. आपल्याला पावसामध्ये सामना खेळावा लागेल याची देखील नोंद घ्यायची. नवीन बॅटर आशिष पुजारी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इन ॲट नंबर 3 गडमुर्शिंगीचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहिलं तर मनेरमाळा प्रीमियर लीगची स्पर्धा, चांगला खेळ तिथे देखील आशिष पुजारीचा पाहायला मिळाला होता. 6 या आकड्यावरती पहिली विकेट, पहिला धक्का दरम्यान 6 या आकड्यावरती बसलाय. षटक क्रमांक पहिलं पाव प्लेच चालू आहे. लॉफ्ट केलाय, आला आला एक्स्ट्रा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, धावा मिळतील त्या 4. आशिष पुजारीच्या बॅट पडून आलाय. शानदार चौकार, चांगला फटका इथे पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने केला, एक्स्ट्रा कव्हर्सला स्लाइस केला थोडासा आणि त्यानंतर थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. चौकाराच्या मदतीने 10 या आकड्यावरती धावसंख्या 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. यावाज इथे मात्र बॅटची कळा, विकेट आली आहे. परतावं लागते माघारी. धक्का क्रमांक 2, चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय आशिष पुजारी. बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पिंटू दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पिंटू यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी.
चौथ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 10 या आकड्यावरती दुसरी विकेट, दुसरा धक्का दरम्यान बसलाय. ते आपण पाहिलं तर संघ थोडासा पिछाडीवरती सापडलाय, कारण 10 या आकड्यावरती 2 धावा, 2 विकेट. निश्चितच आपण पाहिलं तर कमी धावसंख्या. धावसंख्येचं टोटल मात्र आपण पाहिलं तर 10 या आकड्यावरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पिल्या आलेत. पिल्याला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आउटसाइड ऑफ स्टंप, यावेळेस मात्र जाऊ दिल्या बॉलला वाईटच्या स्वरूपात. इथे एक्स्ट्रा धाव मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने अकरा या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 11 ऑन दी बोर्ड. शांत गतीने चालू असलेला हा सामना गडमुडशिंगी स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये चिकुर्डे स्पोर्ट्सचा संघ. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पॉईंटमधून क्षेत्ररक्षकाला सिंगल तर मात्र कंप्लीट झाली आहे. एकेरी धावेवरती इथे थांबावं लागते. या एकेरी धावेच्या मदतीने धावफलक निश्चितच पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 या आकड्यावरती धावफलक निश्चितच या मैदानावरती आपण पाहिलं तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये धावा बनवल्या जातात, मात्र इथे चांगली गोलंदाजी राहिली. अचूक टप्पा आणि भेदक मारा मैदानाच्या आतपरे पाहायला मिळाला. यस, विकेट आले. माघारी परतावं लागते. खेळ संपलाय. पिंटू यांची विकेट आले. तिसरा धक्का आता बसलोय. तिसरा फलंदाज बाद झालाय. एक्स्ट्रा कव्हर्सला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि पॉइंटला एक सोप्पा झेल पकडलाय. खेळ संपलाय आणि आता मात्र तिसरी विकेट. 12 या आकड्यावरती तिसरा धक्का बसलाय. मात्र नवीन बॅटर कोण येणार हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. चला, इन आउट आपण फास्ट करायचंय. योगेश आलेत. योगेश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. 5व्या क्रमांकावरती, 5व्या स्थानावरती योगेशला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. दयनीय अवस्था आता पाहायला मिळते गडमुडशिंगी स्पोर्ट्स संघाची, कारण गोलंदाजी चांगली राहिले. जिथे फलंदाजांचा दबदबा होता तिथे गोलंदाजांनी प्रभावित केलाय. अचूक टप्पा राखलाय. चांगली गोलंदाजी. आउटसाइड ऑफ स्टंप, जाऊ दिल्या बॉलला व्हाईट बॉलचा इशारा पंच विवेक सरांचा आलाय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर विवेक सर आणि त्याचबरोबर बालाजी माने सर हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलातला बॉल होता. यावेळी चांगला चेंडू मैदानाच्या आतपरे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे होत असताना पाहायला मिळते. यस, हेच केलं अगदी पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर फलंदाजांना रोखून धरलंय आणि तीच कामगिरी अगदी पूर्णपणे गोलंदाजांनी पार पाडल्या. जितक्या कमी धावा दिल्या जातील तितके जिंकण्याचे चान्सेस, जितक्या संधी देखील वाढल्या जातील आणि तेच प्रयत्न सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपरे पाहायला मिळतात. लोअर फुलटॉस बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने पुश केलाय. डीप परे प्रोटेक्शन आलंय. सिंगल फक्त आणि फक्त टॉप फलकावरती इथे पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 14 या आकड्यावरती 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 चालू आहे. मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी धावांचा दुष्काळ इथे पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. व्हाईट बॉल येतोय. निर्धाव चेंडू, एक्स्ट्रा धावेची इथे मात्र वाढ होते धावफलकावरती. 15 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आला. आउटसाइड दी ऑफ स्टंप, मैदानाच्या आतपरे चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजापासून खूपच दूर आणि तिची ट्रम्प लाईन, व्हाईट लाईन दिसते, त्याचा देखील हा बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. गोलातला बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटका केला. डीप परे प्रोटेक्शन आहे दरम्यान इथे एक सिंगल पुन्हा एकदा मिळते. सिंगल डबलने आता धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न, कारण विकेट्स वारंवार पडत आहेत. आपण पाहिलं तर विकेट जात आहेत, त्यामुळेच हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केला. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलं. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. सिंगल पुन्हा एकदा आता कंप्लीट होतीये. एकेरी दुहेरी धावाच येत आहेत या षटकामध्ये. पिल्याने चांगली गोलंदाजी केली. आपण पाहिलं तर धावा रोखण्यामध्ये यश आलंय. महत्वाचं आहे. त्या मैदानावरती आपण विचार केला तर विकेट्स मिळवण्यापेक्षा देखील
धावा रोखणं गरजेचं आहे आणि त्या धावा इथे रोखल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 17 या आकड्यावरती. शोएब आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये. शोएबला आपण पाहतोय. निश्चितच मिडल ओव्हर्सची आता मात्र षटकं आपल्याला पाहायला मिळतात. शोएब पाहायला मिळतात षटक क्रमांक 3 मध्ये. अर्थातच चांगली सुरुवात गोलंदाजांनी दिली आहे. मात्र आता फलंदाजांना इथून ॲक्सिलरेट करायचं, 5वा गेअर टाकायचा आणि त्यानंतर 5व्या गेअरमध्ये बॅटिंग अगदी बेस्ट मोडमध्ये बॅटिंग आता करावी लागणार आहे. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने फक्त आणि फक्त ऑन साईडला टर्न केलं जाते. दिशा दिले. प्रोटेक्शन पुन्हा एकदा डीपमधून सिंगल धावेसाठी आलंय आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 18 या आकड्यावरती. पहिलं षटक 10 धावांचं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा आणि तिसरं षटक आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती एकच धाव आली. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, विकेट नंबर 4, धक्का क्रमांक 4. विकेट आली. फलंदाज सुशांत बॅक टू दी पवेलियन. यस, नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये चंदू दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज गडमुडशिंगी स्पोर्ट संघाचा म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि तोच खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. चंदू पाटील. गोलंदाजी चांगली राहिली आणि निश्चितच आडवा बॅटने ऑन साइडला चंदू आले आणि त्यांच्या बॅटमधून हा हवाई हल्ला. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती केडीसी लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. निश्चितच थोडासा पाठीमागे केला हाफ ट्रॅकर आणि त्यानंतर वेट केला. पाठच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर ऑन दी टोज हा षटकार इथे पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 24 या आकड्यावरती. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला चालू आहे. अशा प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. चंदू थोडेसे उशिराने आलेत. निश्चितच त्यांच्याकडे क्षमता आहे. मोठ्या फटक्यांची आणि ती क्षमता दाखवण्याचा प्रयत्न हुक केलाय. धावा इथे बुक केल्या जातील का? किती धावा केल्या जातील? 2 धावा बुक केल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आकड्यावरती. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू देखील थोडासा पाठीमागे केला, मात्र यावेळेस दिशा थोडीशी चुकीची निवडली. 2 धावांसाठी हा फटका केला डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. सव्वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 26 ऑन दी बोर्ड. 26 आकड्यावरती धावफलक. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क आता तितकासा खास नव्हता. ज्या संपर्काची गरज होती तो संपर्क नव्हता. इथे डॉट बॉल येतोय. 26 आकड्यावरती धावसंख्या. एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक असणार आहे. इथून पुढे आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडू ही धाव गरजेची आहे. आडवा बॅटने फटका जबरदस्त आलाय. ताकदवर स्ट्रोक. बॅट्समन आलाय रंगात. बॉल पाठवलाय ढगात. चंदूच्या बॅटमधून षटकार. आई देखील पाठीमागे केला. थोडासा हाफ ट्रॅकर आणि त्यानंतर ऑन साइडला टर्न केलं जात आहे आणि ते षटकार टोकला. 32 आकड्यावरती धावसंख्या. 3 षटकांचा केस संपलाय. 32 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल, या 12 चेंडूमध्ये मॅक्सिमाइज केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे.
विशाल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. गौरवला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत माले स्पोर्ट्स माले त्यांच्या विरोधामध्ये चिंचवाड स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन. चला टॉस साठी यायचे. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षण जबरदस्त झालाय. धावा वाचवल्यात. निश्चितच आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने एक चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. मात्र क्षेत्ररक्षक आडवे आले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पिल्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एकच धाव फक्त आणि फक्त मी इथे या एका धावेच्या मदतीने 33 आकड्यावरती धावसंख्या 33 ऑन दी बोर्ड. चौथं षटक इथे चालू आहे. चौथ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपरी चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धाबा धाव फलकावरती. आडवा बॅटने ऑन साइडला फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक झाले इथे चुकी. धावा मिळतात त्या 6. दुष्काळात 13वा महिना षटकार. एकोणचाळीस आकड्यावरती धावसंख्या. बॅकफुटला गेले. फटका यावेळेस देखील पंच केलाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. चंदूच्या बॅटमधून आलेला आणखीन एक वार. चौकार. हॅलो 43 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू बाकफुटला जात असताना चांगला फटका एक्झिक्यूट केला. अगदी आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटचं क्षेत्र निवडलं आणि तिथे एक चौकार पाहायला मिळाला. 43 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने समोरच्या दिशेने थेट आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी चंदूच्या पाठवरून आणखीन एक मोठा धमाका. 6 धावांसाठी षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती ओव्हर पिच केला. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेचं षटक दमदार हाताळलं. हॅलो ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेचं षटक दमदार हाताळलं होतं त्याच गोलंदाजाच्या विरोधात. हॅलो 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 त्याच गोलंदाजाच्या विरोधात इथे षटकार मात्र ठोकलाय. हॅलो 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 49 आकड्यावरती धावसंख्या. आकड्यावरती धावसंख्या. लॉफ्ट केला. यावेळेस देखील फटका. एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. चंदूच्या पाठवरून. हॅलो 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 एक्स्ट्रा कव्हर्सला यावेळेस देखील फटका. आणखीन एक चांगला केलाय. 4 धावांची मोहर इथे लगावलंय. 53 या आकड्यावरती धावसंख्या. चला माले कॅप्टन आणि त्याचबरोबर चिंचवाड कॅप्टन. माले संघाचा कर्णधार आलेला आहे. चिंचवाड संघाचा कर्णधार. आपण यायचं टॉस साठी. 53 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 53 ऑन दी बोर्ड. 53 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न चॉप केलाय. डीप कव्हर पॉइंट पर्यंत प्रोटेक्शन. स्ट्राईक ठेवले स्वतःकडे अखेरच्या षटकामध्ये. षटक क्रमांक 4 चा खेळ आता संपलाय. 53 धावा धाव फलकावरती. 4 षटकांच्या अखेरीस 4 गण्याच्या मोबदल्यात. 54 या आकड्यावरती धावसंख्या. 54 4 षटकांचा खेळ संपलाय. 54 या आकड्यावरती धावसंख्या. चिंचवाड कॅप्टन चला टॉस साठी या.
विशाल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक आता 5 ची जबाबदारी विशालच्या खांद्यावरती ते दिली जाते. यस, निश्चितच 9 चेंडू आणि 35 धावांची खेळी चंदूच्या बॅटमधून आले. पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का? यस, पहिल्या बॉलवरती षटकार चंदूच्या बॅटमधून आलाय. 6 धावांची मोहर षटकार. हॅलो हॅलो हॅलो, षटकार आलाय. पॅरलल स्ट्रोक इथे केलाय. या 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता निश्चितच 60 आकड्यावरती 60 ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावरती चांगला फटका इथे पाहायला मिळाला. आडवा बॅटने ऑन साइडला यावेळेस देखील लांबवरचा फटका 6 धाव्यांसाठी. हॅलो 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 हॅलो, षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 66 आकड्यावरती. पहिली 3 षटकं गोलंदाजांची होती, मात्र त्यानंतर जशी चंदूची एंट्री मैदानाच्या आतमध्ये झाली तसा धावांचा पाऊस इथे पाहायला मिळालाय. 66 आकड्यावरती धावसंख्या. पहिलं अर्धशतक आणि ते सुद्धा वेगवान अर्धशतक पाहायला मिळणार का? आडवा बॅटने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. हॅलो हॅलो हॅलो, या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक चंदूच्या बॅटमधून आलंय. चंदू आमचा कॅमेरा मधला बॅट. हॅलो, यस, या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आणि वेगवान अर्धशतक आलंय. हॅलो 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 हॅलो, चला चिंचपाड टॉस साठी यायचंय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 53 धावांची खेळी. बहात्तर या आकड्यावरती धावसंख्या 72 ऑन दी बोर्ड. बॅटची आतली कडा घेतले. यावेळेस आपण पाहिलं तर पाठीमागे चाललाय विकेट किपर आहेत. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. जी धावसंख्या अतिशय कमी होती त्यानंतर चंदू आले. 12 चेंडू 13 चेंडू आणि आता 53 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून आली. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. यावेळेस देखील आकाशाला बुक्की मारणारा. समोरच्या दिशेने यावेळेस आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल होता. समोरच्या दिशेने फटका चांगला केला. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक षटकार इथे पाहायला मिळेल. यस, माले स्पोर्ट्स माले संघाने नाणेफेक जिंकले. लॉफ्ट केलाय. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 5 षटकार. हॅलो हॅलो हॅलो, 6 चेंडू आणि 5 षटकार ठोकण्याचा कारनामा इथे मैदानाच्या आतमध्ये केलाय. खुद पर विश्वास रखो हमेशा, कदम आगे बढ़ाते रहो, समय बदलते देर नहीं लगती, बस मेहनत करते रहो. मेहनत केली आहे. 15 चेंडू आणि 65 धावांची तुफानी खेळी इथे आली आहे चंदू पाटीलच्या बॅटमधून आणि त्यामुळे धावसंख्या 84 आकड्यावरती 5 षटकांच्या अखेरीस बनवल्या गेल्या आहेत. 84 धावा आवश्यकता 85 ची 30 मध्ये 85 धावांची गरज. रविराज डोंगरे सर. चला गडमुडशिंगी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. मैदानाचा ताबा घ्यायचा. पावसाचं थोडंसं वातावरण झालेलं आहे.
येस, यानंतरचा होणारा सामना हा 4 षटकांचा असेल, याची नोंद घ्यायची. शोएब आणि विशालची जोडी बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. गुरुताईच्या ट्रॅकवरती पहिलं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आशिष पुजारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी. तब्बल 85 धावांचा डोंगर भेदायचा. स्ट्रायकिंग इन वरती शोएबला आपण पाहतोय. तब्बल आपण पाहिलं तर 85 धावांचा डोंगर इथे भेदायचा आहे. 30 मध्ये बनवायच्या तर 85 धावा. पहिल्या बॉल वरती मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिल्या बॉल वरती गोल्डन डकच्या स्वरूपात शून्याचा चष्मा घालून शोएब बॅक टू दी पवेलियन. पहिल्या बॉल वरती इथे विकेट आले. पाकफुटला जात असताना इथे फटका केला. निश्चितच आपण पाहिलं तर त्यानंतर हा झेल अगदी सोपा मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून पकडला गेला आणि विकेट आल्या शोएबची. आणि त्याच्यानंतर आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत प्रकाश दाखल होत असताना पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रकाश यांना आपण पाहतोय. यावेळेस बॅटची गडा घेतले. पाठीमागे चाललाय. थोडासा नैसर्गिक अडथळा स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येत आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव इथे डावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि या सिंगलच्या मदतीने खातं इथे उघडलंय. अकाउंट ओपन झालंय. आता ती जबाबदारी उचलावी लागणार आहे. जशा प्रकारची जबाबदारी पहिल्या इनिंगमध्ये चंदूने उचलली. 4 विकेट. यस, थांबायचं. यस, सिंगल धाव इथे डावफलकावरती. श्री गणेश झाला 28 मध्ये. 84 धावांची गरज. फटका यावेळेस डीप कव्हर पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्रंट ऑफ द स्क्वेअर. धावा मिळतात त्या 4. प्रकाशच्या पाठपदुना चौकार. ऍक्शन रिप्ले पाकफुटला गेले आणि त्यानंतर स्क्वेअर कटचा फटका हवेमध्ये केला. 30 सर्कलला भेदण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील आलाय. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. ओव्हर पिच बॉल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. संपलाय खेळ. धक्का क्रमांक दुसरा. दुसरी विकेट. चौकाराचं प्रत्युत्तर. प्रकाश बॅक टू दी पवेलियन. सचिन आलेत नवीन बॅटर आता मैदानाच्या आतपर्यंत. फुटला गेले. फटका यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळाला. फ्रंट ऑफ द स्क्वेअर. चांगला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. सचिनच्या बॅटमधून आल्या आल्या चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. पाकफुटला गेले. वेट ट्रान्सफर चांगलं केलंय. बॉटम हँडचा चांगला वापर. खाली ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर थेट पाठवून दिला 4 धावांसाठी. 9 या आकड्यावरती धावफलक आता पाहायला मिळत आहे. जशी परिस्थिती पहिल्या इनिंगमध्ये होती तशीच परिस्थिती या दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये देखील पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर चंदूची एक महत्त्वाची खेळी आली आणि तिथून या सामन्याला कलाटणी मिळाले. गडमुडशिंगी स्पोर्ट्सचा संघ तिथून मॅचमध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळाला.
सरळ बॅटने सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळते. डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक पहिलं संपलाय. पॉवर प्लेचं षटक आता मात्र संपुष्टात आलंय. 9 या आकड्यावरती धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती. यस, योगेश कुंभार आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अर्थातच वायके यांना आपण पाहतोय. योगेश कुंभार आलेत. अर्थातच वायके यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर विशाल आहेत. आता विशाल खेळी खेळायचे या मॅच मध्ये. लॉफ्ट केलाय. ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. धावा मिळतील त्या पूर्णपणे 6. विशालच्या बॅट मधून आलाय विशाल षटकार. हा चेंडू ओव्हर पिच केला आणि अफर्ट्सलेस षटकार इथे पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर कोणती ताकद नव्हती, कोणते एक्स्ट्रा एफर्ट्स या फटक्यामध्ये नव्हते. तेवीस मध्ये 70 धावांची गरज आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. योगेश कुंभार यांचा विचार केला तर ती एक वेगळी ॲक्शन आणि त्या ॲक्शनमुळे आपण पाहिलं तर फलंदाजाला सातत्याने बीट करण्यामध्ये देखील यश येतं. इथे डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतपर्यंत. जितके निर्धाव चेंडू हाताळले जातील तितका जास्त दबाव इथे निश्चितच फलंदाजांवरती पाहायला मिळेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅटची कडा घेतली. माघारी परतावा लागते. विकेट आली आहे. तिसरा धक्का बसलाय. तिसरा फलंदाज इथे बाद झालाय. विशालचा खेळ संपुष्टात. 15 या आकड्यावरती तिसरी विकेट. त्याचबरोबर चौरे स्पोर्ट्स चौरे संघाकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. नवीन बॅटर पिले आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. पिल्याला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. इनॅट नंबर 5. मात्र आपण पाहिलं तर एक युवा खेळाडू आलाय विशालची जागा घेण्यासाठी. षटकार आला. त्यानंतर कमबॅक इथे वायकेचं पाहायला मिळालं. योगेश कुंभारचं कमबॅक इथं मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालंय. लॉफ्ट केलाय. ऑन साइडला आल्या ओव्हर पिच बॉल आणि त्यावरती हा फटका. 6 धाव्यांसाठी 6 धाव्यांची मोहर. षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हा चेंडू थोडासा ओव्हर पिच केला आणि त्याला थेट पाठवला आडवा पाटने 6 धाव्यांसाठी. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता 21 या आकड्यावरती. आडवा बॅटने यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलं जात आहे. डीप परे प्रोटेक्शन. सिंगल आता मात्र कंप्लीट होतीये. यस, फेकी ते झालंय. मात्र सिंगल धाव फलकावरती सध्याच्या घडीला. आणि या सिंगलच्या मदतीने 22 आकड्यावरती धावसंख्या 22 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरं सध्याच्या घडीला चालू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट 19.89च्या घरामध्ये 19 मध्ये 63 धावा बनवायच्यात. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं. यावेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 22 धावा धाव फलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात. अठरा चेंडू आणि इथून पुढे आपण पाहिलं तर 63 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक माने यांच्याकडून देखील यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. फटका इथे खेळलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आले. जेल इथे सोडलाय.
सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे धावफलकावरती. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावफलक निश्चितच जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. 17 मध्ये 61 ची गरज. इथून पुढचा प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असणार आहे फलंदाजांसाठी, कारण समीकरण आता थोडंसं कठीण झालंय. आडव्या बॅटने ऑन साईडला जमिनीच्या साह्याने ते फटका केला. डीप परे प्रोटेक्शन येत आहे तोपर्यंत सिंगल धाव. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त धावफलकावरती. सिंगल डबलने काम होणार नाही. आता मात्र आपण पाहिलं तर ती आक्रमकता दाखवावी लागणार आहे. ती आक्रमकता दाखवण्याची वेळ आली आहे अर्थातच चिकुर्डे संघाची, कारण बॅकफुटवरती सापडलाय. आडव्या बॅटने मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. आशिष पुजारी चेंडूच्या खाली. झेल पकडलाय. खेळ संपलाय. विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय. सचिन बॅक टू दी पवेलियन. हॅलो. 25 या आकड्यावरती आता मात्र चौथी विकेट आली आहे. चौथा धक्का बसलाय. 15 मध्ये 60 ची आवश्यकता आहे. गौरव आले नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. 15 मध्ये 60 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आता गरजेचा आहे. ते आपण षटकारांचा विचार केला तर 5 षटकार या 15 चेंडूमध्ये मारायचे. आपण या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर धावा बनवल्या जातात. हाच इतिहास राहिलाय त्या मैदानाचा. या मैदानावरती सातत्याने चांगल्या धावा बनवल्या गेल्यात. अगदी पहिल्या सामन्यापासूनच आपण पाहतोय. लफ्ट केलाय. आडवा बॅटने आल्या आल्या हा कडवा प्रहार इथे पाहायला मिळालाय का? यस, निश्चितच पाहायला मिळालाय. धावा किती मिळत आहेत? षटकार 6 धावा फलकावरती पिल्याच्या बॅटवरून. चला, माले स्पोर्ट्स संघ आपण थोडीशी बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रॅक्टिस करायची. गौरवच्या बॅटमधून हा षटकार आलाय. चांगला फटका इथे एक्झिक्यूट केला आणि या फटक्यामध्ये 6 धावांची मोहर. धावसंख्या आता जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. कुलातला बॉल सरळ बॅटने. यावेळेस देखील आपण पाहिलं तर डीप मधून प्रोटेक्शन येते. सिंगल आता मात्र कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. रनआउटची संधी. परतीचा प्रवास. माघारी परतावं लागतंय. विकेट नंबर 5. धक्का क्रमांक 5वा. पिल्या बॅक टू दी पवेलियन. शशी आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शशीला आपण पाहतोय 13 मध्ये आता 53 ची आवश्यकता आहे. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. फ्लाइट दिली होती. फ्लाइट मध्ये बीट करण्याचा प्रयत्न. षटक संपलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ आता संपलाय. 32 धावा धाव फलकावरती. 3 षटकांच्या अखेरीस 5 गड्यांच्या मोबदल्यात. विनायक आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 मध्ये विनायकांना आपण पाहतोय. स्टेप आउट करून लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन हवा यात्रेसाठी 6 धावांसाठी षटकार शशीच्या बॅटवरून. अडतीस या आकड्यावरती धावसंख्या. 11 मध्ये 47 ची गरज इथून पुढे असणार आहे. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये बनवायच्या अर्थातच 47 धावा. लॉफ्ट केलाय. आडवा बॅटने. शॉर्टपुलचा फटका ठरलाय सक्सेसफुल. 6 धावांसाठी बॅक टू बॅकचा दुसरा षटकार.
हा चेंडू थोडासा पाठीमागे केला. यावेळेस आपण पाहिलं तर बागफुटला जात असताना चांगलं वेट ट्रान्सफर पाहायला मिळाला आणि तिथे षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता 44 आकड्यावरती. बॅक टू बॅकचे 2 षटकार, लगातारचे 2 षटकार मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारची बॅटिंग आता करणं गरजेचं आहे. 10 मध्ये 41 सामना अजूनही संपलेला नाहीये. अशा प्रकारची जर फलंदाजी अजूनही चालू राहिली तर या सामन्याचं चित्र अजूनही पालटू शकतं आणि तोच प्रयत्न इथे शशी करण्याचा प्रयत्न करतोय. स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न, प्ले डाऊन, विकेट आली आहे. माघारी परतावा लागतोय. शशीचा खेळ देखील संपलाय. 6वा धक्का, 6वी विकेट. शशी बॅक टू दी पवेलियन. वैभव आलेत नवीन बॅटर आता मैदानाच्या आतपर्यंत. 9 मध्ये 41 ची गरज आहे. चला माले, आपला निर्णय काय व्हायचा आहे? माले संघ ओके बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 9 मध्ये 41 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. धावा मिळतील पूर्णपणे 4. आलाय वैभवच्या बॅट मधून चौकार. निश्चितच आपण या दुसऱ्या इनिंगचा विचार केला तर तो पॉझिटिव्ह इंटेंट जरूर पाहायला मिळालाय. जो फलंदाज झालाय त्या फलंदाजाने ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मात्र ज्या पार्टनरशिपची गरज होती त्या पार्टनरशिपची कमतरता पाहायला मिळाली. बॅकफुटला जात असताना डेलिकेट टच इथे पाहायला मिळतोय. दरम्यान एक सिंगल धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता 49 या आकड्यावरती 7 मध्ये. इथून पुढे आवश्यकता 36 धावांची. 7 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. निश्चितच प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. 6 षटकार ठोकणं या मॅच मध्ये गरजेचं राहणार आहे. अशा प्रकारे बॅटिंग आता केली जाईल. खोलातला बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतपर्यंत. 4 षटकांचा केस संपलाय. 49 धावा धावफलकावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 6 चेंडू 36 ची आवश्यकता आहे. स्पीडअप घ्यायचंय, थोडासा फास्ट घ्यायचा. पण यस वायके आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 6 मध्ये 36 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये आता बनवायच्या 36 धावा. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकणं गरजेचं आहे. खोलातला बॉल सर बॅटने ऑन साईडला टर्न केलं जातं. डीप मध्ये प्रोटेक्शन आलंय. सिंगल आता मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. 50 या आकड्यावरती धावसंख्या मात्र जरूर लगावली गेली. मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. निश्चितच 5 मध्ये आता 35 धावा इथून पुढे बनवायच्यात. यानंतरचा होणारा सामना माले स्पोर्ट्स माले संघाच्या विरोधामध्ये चिंचवाडचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस या चेंडूवरती विकेट आले. माघारी परतावा लागतंय. गौरवचा खेळ संपलाय. 7वा धक्का इथे बसतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर यानंतरच्या सामन्यामध्ये इरन ऍक्शन आपण पाहणार आहोत. एका बाजूला रोहित खांडेकर आणि त्याच्या विरोधामध्ये अर्जित सोळसे. इरन ऍक्शन येणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर अर्जित सोळसे आणि कंपनी, तर दुसऱ्या बाजूला रोहित खांडेकर आणि कंपनी. निश्चितच एका बाजूला फिरकीपटू चिंचवाडचा पाहायला मिळणार आहे, तर एका बाजूला लेफ्ट आर्म घातक फलंदाज या कोल्हापूर जिल्ह्याचा अर्जित सोळसे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
3 चेंडू आणि या 3 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये असणार आहे. समीकरण आपण पाहिलं तर आता गोलंदाजी करणारी टीम अर्थातच गडमुडशिंगी स्पोर्ट्सचा संघ आणि निश्चितच विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतं. फुल टॉस बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत त्यात तिथे पाहिलं तर 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 56 या आकड्यावरती. 2 मध्ये 29. दोन मध्ये आता मात्र आवश्यकता 29 धावांची. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाले. यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. विजयावरती शिक्कामोर्तब झालाय गडमुडशिंगी स्पोर्ट्स संघाचा आणि या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच अर्थातच ज्या खेळाडूच्या पाठमधून बनवल्या गेल्या 15 चेंडू आणि या 15 चेंडू मध्ये तब्बल 65 धावा नाबाद खेळ खेळणारा अर्थातच चंदू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर चिंचवाडचा संघ कौतुक करावं लागणार आहे कारण अगदी एका लाईन मध्ये शिस्तबद्ध पद्धतीने मैदानाच्या आतपरे जात असताना पाहायला मिळत आहेत. ही शिस्त मैदानाच्या आतपरे चिंचवाड संघाची पाहायला मिळते. रोहित खांडेकर आणि त्याची कंपनी आपल्या संघाला चांगली शिस्त आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट याचमुळे देखील खेळतोय आपण. शांत आणि संयमी खेळाडू आहे आणि त्यांच्या त्या युवा ब्रिगेडना देखील तशाच प्रकारचे शिकवण देत असताना पाहायला मिळतोय. चला बॅटर्स पाठवायचे सलामीचे लगेचच.